ऑल आर जॉईन्ड, ओनली 32 स्टुडंट्स आर जॉईन्ड. म्हणजे 32 जणच बघत होते, बाकीचे लावून इकडे तिकडे फिरत असतील बोंबलत सगळे. ओके, वी विल वेट जस्ट 2 मिनिट्स. 2 मिनिटांमध्ये सर्व जॉईन होतील. Sir, put a message on a Telegram, sir. हां, ओके ओके, थँक्यू. Okay, I think okay. Most of the students joined. Now we discuss our main point. Okay. अब क्या कंसिडर कीजिए कि हमने एक मेटल का पीस लिया और उसे मैग्नेटिक फील्ड में नहीं रखा, बट उसे हमने करंट अप्लाई किया. तो व्हाट हैपन, जो इधर से करंट एंटर होगा, यदि ये पी टाइप सेमीकंडक्टिंग का मटेरियल होगा तो इसमें से ज्यादा क्या रहेंगे, तुम्हारे होल्स ज्यादा रहेंगे. तो इधर फ्लो होगा, किसका फ्लो होगा, तो होल्स का फ्लो होगा. किधर से किधर रहेगा, तो इस डायरेक्शन से उधर अपोजिट डायरेक्शन तक क्या रहेगा, ओनली करंट का फ्लो रहेगा. तो जो होल्स का फ्लो रहेगा, करंट का जो फ्लो होगा वो पैरेलल होगा. किसको पैरेलल होगा, तो वो पैरेलल होगा एफ एंड एफ डैश को पैरेलल होगा. व्हाई, बिकॉज देयर इज द नो मैग्नेटिक फील्ड. बिफोर अप्लाइंग द मैग्नेटिक फील्ड, हमने वो जो पीस है उसे मैग्नेटिक फील्ड नहीं दिया, उसे मैग्नेटिक फील्ड में, यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड में नहीं रखा. तो उस कंडीशन में यदि हमने उसको करंट अप्लाई किया तो उधर होल्स का जो फ्लो होगा वो फ्लो एफ एंड एफ डैश को पैरेलल होगा. मतलब पैरेलल होगा मीन्स कैसा होगा, यहां से इधर तक ओनली होल्स फ्लो होंगे. मीन्स देयर इज द फ्लो ऑफ होल्स parallel to the f and f dash when before applying the magnetic field. There is the no deflection of holes and the electrons. इधर होल्स का और इलेक्ट्रॉन्स का डिफ्लेक्शन नहीं होगा. But when we apply magnetic field to that of the piece of metal or semiconductor, then your holes deflected towards the f side. F side means front face. when we apply the magnetic field, जब हमने उस सिचुएशन को, यदि हमने मैग्नेटिक फील्ड अप्लाई किया, यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड, तो यहाँ के जो होल एंटर हो रहे हैं अंदर क्रिस्टल के अंदर, तो वहां के जो होल है वो फ्रंट फेस के साइड डिफ्लेक्ट हो रहे, पुढच्या बाजूला ओळायला लागलेत. सो electrons are remaining, so these electrons are deflected towards the other side. ये जो बाकी के जो इलेक्ट्रॉन्स बचे हैं वो इलेक्ट्रॉन्स अदर साइड मींस रियर फेस और एफ साइड के उधर डिफ्लेक्ट हो जाएंगे. डिफ्लेक्शन मींस ओल्डने. when we apply the magnetic field, why this is happening, why there is the deflection of holes in front side and while there is the deflection of electrons on other side f dash side. का होतं असं की तुमचे होल्स हे पुढच्या बाजूला डिफ्लेक्ट केले जातात आणि इलेक्ट्रॉन्स हे पाठीमागच्या बाजूला डिफ्लेक्ट होते. कधी, जर का आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर. पण का होते ते डिफ्लेक्ट, का ते स्ट्रेट जात नाहीत पहिल्यासारखे, व्हॉट इज द रिझन, बिकॉज ऑफ देयर इज द लॉरेंट्झ फोर्स FL. Due to this Lorentz force, your holes deflected towards the front sides. Front side means F dash side, and your electrons deflected towards the other side means F dash side means back side, rear side. Then what is the magnitude of this magnetic force? Magnitude of that magnetic force or the Lorentz force is FL. Here there is the one correction, FL. Here there is the FL, not just a single FL. This is the Lorentz force. The Lorentz force is equal to B, magnetic field, into E, charge on that holes, into VD, average drift velocity. Okay, so because of this force,
holes are deflected towards the front face side and pills up there. See here in this figure on this face. इथं आहे बघा, इथं दिसतंय का तुम्हाला? या बाजूला तुमचे होल्स आलेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आलाय आणि त्या बाजूवरती द फिलअप झालेला आहे. ओके, इनिशियली this material is electrically neutral everywhere. However, as holes fills up on the front side, a corresponding equivalent negative charge is left on the rear face side. जर का होल्स हे पुढच्या बाजूला येऊन तिथे चिटकून राहिले तर तुमचे जे राहिलेले निगेटिव्ह चार्ज रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स आर डिफ्लेक्टेड टुवर्ड्स द अदर साइड और बॅक साइड अँड पिल अप देअर. So on the one side of this piece there is the holes and the other side on this face there is the electrons. म्हणजे काय असतं इथं, काय होणार तिथं बघा आता. you know the cell battery cell, this is the cell. सेल माहिती आहे इथं तुम्हाला? आता मी म्हटलं इथं येस, मी म्हटलं तुम्हाला इथं कोणता चार्ज असतो? चार्ज ऑन सेल. इन दिस साइड देयर इज द पॉझिटिव्ह चार्ज and other side there is the negative charge. ये चार्ज कब हम कहेंगे कि इधर पॉजिटिव चार्ज है और इधर नेगेटिव चार्ज है? यदि हम उस सेल को चार्जिंग करेंगे तभी हम कहेंगे ना कि इधर पॉजिटिव आता है और इधर नेगेटिव आता है. कैसा होता है? हमने सेल का मैन्युफैक्चरिंग किया और उसमें चार्ज ही नहीं है. यदि उसमें चार्ज नहीं है तो इधर पॉजिटिव रहेगा क्या, इधर नेगेटिव रहेगा क्या? नहीं रहेगा. मतलब इनसाइड दिस सेल इज देयर इज वोल्टेज? नो वोल्टेज. बट when we apply some charge to that of the cell, so in this cell on this side there is the positive charges, on the other side there is the negative charges. Then and then only we can say yes, inside this cell there is the some voltage. जर का आपण या सेलला चार्ज केलं आणि या सेलच्या एका बाजूला पॉझिटिव्ह आलं आणि दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आले तर आपण काय म्हणतो? या सेलमध्ये काहीतरी व्होल्टेज आहे. पण जर या सेलला आपण चार्ज करायच्या आधी ते कसं असतं? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं. इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं का नसतं? ते असतं. जर आपण त्याला चार्ज केलं तरच त्याच्या एका बाजूला पॉझिटिव्ह चार्जेस येतात आणि दुसऱ्या बाजूला काय येतात? निगेटिव्ह चार्जेस येतात. मग म्हणतो त्याच्या आतमध्ये व्होल्टेज तयार झालं. सेम केस हिअर. बिफोर डिफ्लेक्टिंग द होल्स, हे होल्स या पुढच्या बाजूला यायच्या आधी आणि इलेक्ट्रॉन्स पाठीमागच्या बाजूला जायच्या आधी, बिफोर डिफ्लेक्शन ऑफ होल्स एफ साइड and deflection of electrons on f dash side, this crystal or this piece is electrically neutral. But when there is the actual deflection of holes on f side and deflection of electrons on other side, back side, f dash side, then yes, there is the somewhat potential. So as a result, an electric field is produced across the two faces f and f dash side. Electric field inside this crystal, there is the electric field across the f and f dash side. जर का तसं झालं, इकडे पॉझिटिव्ह गेले आणि तिकडे निगेटिव्ह गेले तर याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होत असते. कशाच्या? या दोन्ही एफ आणि एफ डॅशच्या अक्रॉस. आर यू अंडरस्टँड? तुम्हाला लक्षात येतं का मी काय सांगतोय ते? याच्या आतमधून करंट स्ट्रेट किती फ्लो होऊ द्यात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होत नाहीये. पण होल्स एका बाजूला आले आणि इलेक्ट्रॉन्स अदर साइडला गेले, ह्या सेलमध्ये आपण जसं बघतोय तसं, तर आणि तरच या दोन पॉइंटच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. तेच इथं सांगितलेलं आहे. नाउ अ कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम विल बी रिच्ड व्हेन द फोर्स Fe, electric force due to the transfer electric field EH balance the Lorentz force. जो इथं तुमचा लॉरेन्स फोर्स आहे, या लॉरेन्स फोर्स मुळे काय झालं? हे होल्स डिफ्लेक्ट झाले. त्यांना बॅलन्स कोण करतंय? या लॉरेन्स फोर्सला. या लॉरेन्स फोर्सला कोण बॅलन्स करतंय? तर तुमचा इथला इलेक्ट्रिक फोर्स बॅलन्स करतोय. For that there is the one equation for the equilibrium condition. What is the one equation for the equilibrium condition? Fe, electric force, is equal to FL, Lorentz force. This is the equation number 3. Now
When we go to when we go to the solve this equation number 3, then what we want the values of two terms. जर का आपल्याला इक्वेशन नंबर 3 सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला दोन टर्मच्या व्हॅल्यू पाहिजेत. त्या दोन कोणत्या कोणत्या आहेत? एफ ई ची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आणि दुसरी कोणती? एफ एल ची सुद्धा व्हॅल्यू पाहिजे जर काही आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर. बट वी नो द एफ एल इज हिअर. एफ एल इज इक्वल टू बीई व्ही डी. आपल्याकडे एफ एल ची सुद्धा व्हॅल्यू आहे. But where is Fe? Fe is equal to, what is mean by the Fe? Here, Fe, electric force due to the EH, electric field. Electric field मुळे तिथं electric force तयार होतो. Due to the electric field, yes, there is the electric force. So we can write Fe is equal to E into EH is equal to E into EH means VH divided by W. VH is the Hall voltage divided by width of the crystal. Yes, this is the width. Yes, here there is the W, width. This is the width. And VH is the Hall voltage, that generated voltage. So this is the equation number 4. Now we can go to the FL is equal to B into E into VD. Okay, you can use the equation number 2. You can go to the equation number 2. In equation number 2, what is the equation number 2? Please check it. Equation number 2. What is the equation number 2? Equation number 2 is J is equal to PE into VD. If we convert this equation for VD, what is the equation for VD? Equation number 2. If we modify for VD, then what is the equation? See here, equation number 2, J is equal to PE into VD. But when we convert this equation for VD, then what is the equation for VD? J upon P. J divided by PE. Very good. Yes, this is the equation. VD is equal to J divided by PE. Okay, very good. Okay, now here we can put the value of VD in equation FL. See here, topmost first equation, FL is equal to BE VD. Here VD we can put J divided by PE. So FL is equal to BJ divided by P. Yes or no? P. Here P आणि इथलं P एकमेकांना कसं झालं? Okay, see here. You know this equation VD is equal to J divided by PE. You know? हे माहिती आहे तुम्हाला इक्वेशन VD is equal to J divided by P? Yes. ओके. हे इक्वेशन तुम्ही या FL मध्ये ठेवा. FL is equal to BE into VD. तुम्हाला काय भेटते फायनल इक्वेशन? What we get? BJ upon P. BJ divided by P. Equation number 5. Equation number 5 is right or wrong? Right? Right. sir. E Right? get Any cancelled, doubt? sir. Is any doubt? Miss, what is this equation? FL is equal to BEJ divided by PE. So this E get cancelled. What is the remaining? BJ divided by P. BJ divided by P. This is the equation number 5. Right. Okay. Now equating equation 4 and 5. Quick fast. Equate equation number 4 and 5. What we get? We get EVH divided by W is equal to BJ divided by P. Compare the equation number 4 and 5. Quick fast. What is the equation number 4? Here equation number 4 is Fe is equal to EVH divided by W. EVH divided by W. You can write equation number 4. Quick fast. And you can write equation number 5. What is the equation number 5? FL is equal to BJ divided by P. Comparing these two equations, EVHW is equal to BJ divided by P. Yes, this is the equation. Okay. Now this, you can convert this equation for VH, Hall voltage.
यू कॅन कन्वर्ट दिस इक्वेशन फॉर VH. आपलं टार्गेट काय आहे? हॉल व्होल्टेज आपल्याला फाइंड करायचं आहे. हॉल व्होल्टेज. मग हॉल व्होल्टेज साठी ते इक्वेशन तुम्ही कन्वर्ट करा. यू कॅन कन्वर्ट दिस इक्वेशन फॉर हॉल व्होल्टेज. आवर टार्गेट इज हॉल व्होल्टेज, जनरेटेड व्होल्टेज. सो यू कॅन कन्वर्ट दिस इक्वेशन फॉर हॉल व्होल्टेज. व्हॉट इज द इक्वेशन? WBJ divided by PA is equal to W, you know J is the current density. J is equal to I divided by A. You know the current density is equal to I divided by A. I, current divided by area. So put here J is equal to I divided by A. We get equation number 6. What is the equation number 6? Hall voltage is equal to WBI divided by PEA. Yes, clear? कोणाला काय डाउट? No doubt, sir. Okay. If T is the thickness of the semiconductor plate, जी काय आपण P टाइप मटेरियलची सेमीकंडक्टिंग प्लेट घेतली होती त्याची जर थिकनेस स्मॉल t असेल तर आपण एरियासाठी कोणती इक्वेशन घेतो? एरिया A is equal to W into T. So in this equation, in equation number 6, there is the A. You can put A is equal to WT. So if we put this in this equation, then what we get? We get this equation. So here this W gets cancelled. What is the remaining? Hall voltage is equal to BI divided by PET. And this is the final equation for Hall voltage. Okay, here there are total 3 equations for the Hall voltage. In any numerical, if your given values as per equation number 7, then you can use equation number 7 for Hall voltage. If these given values are matched with this equation, then you can use this equation for your Hall voltage or this equation. इथे तुम्हाला 3 इक्वेशन दिलेत हॉल व्होल्टेजचे. जर का तुम्हाला एखादा न्यूमेरिकल विचारला, त्या न्यूमेरिकलच्या गिवन व्हॅल्यू ज्या इक्वेशनला मॅच होते त्या इक्वेशन मध्ये त्या गिवन व्हॅल्यू पुटअप करा आणि तुमचं जे हॉल व्होल्टेजचं फायनल आन्सर आहे ते तुम्ही फाइंड करू शकता. सो अप टू दिस इक्वेशन नंबर 7 इज एनी डाउट? प्लीज आस्क मी. हॅलो सर. यस, हा बोला की. हा हॅलो सर, ते इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला आहे का नाही, Fe इक्वल टू EVH अपॉन W, तो कसा आलाय सर? ओके, हा पाहिजे ना तुम्हाला फॉर्म्युला? ओके, इलेक्ट्रिक हा. फोर्स मध्ये काय सांगितलं आपण? ई चार्ज आहे. ई हा काय आहे? तुमचा चार्ज आहे. आणि EH म्हणजे काय? तुमची इलेक्ट्रिक फील्ड. ओके, फोर्स कशामुळे तयार झाला? तर तुमच्या त्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे तयार झाला. बरोबर आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड जे आहे, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे आपण काय म्हणतोय, जे तुमचं व्होल्टेज आहे डिवाइडेड बाय विड्थ W. याचं तुम्हाला मी काय करतो, हा फॉर्म्युला कसा तयार आला, आयचा जसा फॉर्म्युला सांगितला करंट I इज इक्वल टू, हा फॉर्म्युला कसा आला त्याचं डेरिव्हेशन तुम्हाला इन डिटेल याचं मी देतो. ओके, अजून याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काय डाऊट आलं लक्षात? माझ्या तुम्हाला काय माहिती पाहिजे की हा फॉर्म्युला कसा आला तुम्हाला? बरोबर आहे. येस और नो? इक्वेशन नंबर 4 कसं आलं? येस. हे मी तुम्हाला देतो, डिटेल देतो. म्हणजे एवढं मी फ्रँकली सांगतो की इथं थोडस आहे, बरोबर, फक्त लेंदी आहे. आपल्याला आईचं जसं आपण लेंदी डिटेल करत आलो तसं याचं सुद्धा आहे, ते मी तुम्हाला डिटेल देतो. याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काय डाऊट? ओके, सियर, अजून कोणाला इथे डाऊट काय? No doubt, sir. इक्वेशन नंबर 7 अजून तुमचं सांगा सर. क्वेश्चन नंबर इक्वेशन 7. इक्वेशन नंबर 7. ओके, आता तुम्ही इक्वेशन नंबर 6 पर्यंत कोणाला काय डाऊट नाही म्हणजे बरोबर आहे. आता इक्वेशन नंबर 6 मध्ये काय आपल्याला VH हॉल व्होल्टेज इज इक्वल टू WBI डिवाइडेड बाय PEA. जर का आपण स्मॉल t हा, जर का ती जी प्लेट आपण घेतलेली आहे सेमीकंडक्टिंग प्लेट किंवा मेटलची प्लेट पीस जो घेतलेला आहे त्याची जर टी म्हणजे थिकनेस असेल तर त्या प्लेटचा जर एरिया आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार? विड्थ इंटू थिकनेस A इज इक्वल टू W इंटू टी.
मग ह्या एच्या ठिकाणी आपण डब्ल्यू इंटू टी पुट करतोय, इथं पुट केलं. हा ठीक आहे. मग इथं पुट केल्यानंतर काय होतंय, इथला डब्ल्यू अँड दिस डब्ल्यू गेट्स कॅन्सल, एकमेकाला काय झाले कॅन्सल झाले. राहिले काय बी आय मॅग्नेटिक फील्ड इंटू करंट डिवायडेड बाय पी कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स इंटू चार्ज ऑन होल्स इंटू थिकनेस. आणि हेच तुमचं फायनल इक्वेशन आहे, 7 नंबर इक्वेशन हॉल व्होल्टेजचं. ओके सर. ओके डन. ओके आता this hall effect is very important for your examination. This question for 5 mark compulsory question. हा क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी विचारला जातो 5 मार्काला. बट ह्या इक्वेशन नंबर 7 पर्यंत येऊन थांबतंय का नाही. वी कॅन कंटिन्यू. जस्ट सिंपल पॉइंट, कंटिन्यू पॉइंट, वन मोर पॉइंट. देर इज द हॉल कोएफिशिएंट. व्हॉट इज मीन बाय द हॉल कोएफिशिएंट. हॉल कोएफिशिएंट हे काय आहे, कशाला म्हणायचं हॉल कोएफिशिएंट. इफ वी सी मॅथमेटिकल इक्वेशन RH stands for the Hall coefficient. RH is equal to EH divided by J into B. This is the mathematical statement. Means Hall coefficient is the ratio of Hall filled. हॅलो सर. Yes. सर 2 वाजले, नेक्स्ट लेक्चर चालू झालं आपलं आमचं. तुमचं युनिव्हर्सलचं आहे ना, युनिव्हर्सलचं आहे का तर. हो सर. ते मीच घेणार आहे 15 मिनिटं. त्याच्यानंतर तुम्हाला खूप मोठा गॅप आहे. तुम्ही 3 ला डायरेक्ट जॉईन व्हा. कोण आहेत कार्यकर्ते. ऐका, मी सरांना सांगितलं होतं की माझा हा 5 मार्काचा क्वेश्चन आहे, मोठा आहे, एका लेक्चर मध्ये होत नाही, म्हणून हा कंटिन्यू मीच घेणार आहे. 15 मिनिटं अजून, त्याच्यानंतर थांबूयात आपण. ठीक आहे, लक्षात आलं. ओके, आज आपला चॅप्टर संपून जातोय. ठीक आहे. ओके, हॉल फील्ड per unit current density per unit magnetic field is called the Hall coefficient. Okay, see here, this is the mathematical statement. RH is the Hall coefficient, is equal to EH is the Hall field. Ratio of Hall field, or it is the Hall field per unit current density. J is the current density per unit magnetic field. This is the statement for the Hall coefficient. Okay, again we know EH. आपल्याला माहिती आहे मागच्या याच्यामध्ये बघितलं, EH is nothing but the VH divided by W. So we can put here EH is equal to VH divided by W, other term same. Again WBJ divided by PEWBJ. हे कशाच तुम्ही पुटअप केलं हो तुम्ही, हे कुठून घेतलेलं आहे हे other terms. WBJ हे आलं. VH ची टर्म कुठली घेतली आपली, VH ची टर्म आपण कुठून घेतली, इथं आहे बघा आपली VH ची टर्म. VH इक्वेशन नंबर 6. यू कॅन चेक इक्वेशन नंबर 6. इफ वी पुट इक्वेशन नंबर 6 हियर, VH च्या ठिकाणी जर पुट केलं ना, आपल्याला हे इक्वेशन भेटतंय. सो हियर अगेन वी कॅन कॅन्सल द सेम टर्म्स. दिस W, B, J. What is the remaining? 1 divided by PE. Again RH is equal to 1 divided by PE. इक्वेशन नंबर 8. जर का आपल्याला हॉल कोएफिशिएंट न्यूमेरिकल विचारलं, त्याच्यामध्ये जर आपल्याला एक व्हॅल्यू फक्त P आणि E ची दिली आणि हॉल कोएफिशिएंट फाइंड करा म्हटलं, तर तुम्ही इक्वेशन नंबर 8 यूज करणार आहेत. लक्षात आलं. ओके, again we can use the equation number 7 and 8. What is the equation number 7? Equation number 7 is VH is equal to BI divided by PET. What is the equation number 8? Equation number 8 is RH is equal to 1 divided by PE. So in equation number 7 there is the PE. Here there is the PE. And if we say yes, here there is the 1 divided by PE. इथं जर मी म्हटलं 1 divided by PE आहे, तर ऑर्डर काय राहते हो इथं, BI divided by T. बरोबर आहे. So here, see here, BI divided by T, and 1 divided by PE means RH. So you can write this equation. VH is equal to, you can compare equation 7 and 8. Then what we get? VH is equal to RH into BI divided by T. But आपल्याला आता काय पाहिजे, हॉल कोएफिशिएंट पाहिजे, RH पाहिजे. VH तर ऑलरेडी आपण फाइंड केलेला आहे. Now we convert this equation for RH. What is the equation for RH? RH is equal to VH into T divided by BI. This is the final equation for your Hall coefficient. And this chapter is over.
Okay. 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 Done. सर परत एकदा सांग. काय सांगू देत परत एकदा मला सांगा. म्हणजे कोणती टर्म का सगळंच? सर हॉल फील्ड सर एक्सप्लेन थोड़ा. हॉल कोइफिशियंट ना. Hall field. EH. Yes sir. अरे मला पर्टिक्युलर सांगा की कोणता प्रॉब्लेम आहे. हॉल सर फील्डचा या स्लाइडच्या मागची स्लाइड समजावून सांगा ना. ही हॉल slide का? इलेक्ट्रिक फील्ड. हा ही साइड. ओके ठीक आहे. 2 मिनिटं मी हे पूर्ण इरेज करतो आणि तुम्हाला सेपरेट सांगतो इथंच. Okay, see here. I repeat once again what we had discussed. Okay, see here. Here there is the one piece of metal or semiconductor. इथे एक मेटल किंवा सेमीकंडक्टरचा पीस आहे. बरोबर आहे? ठीक आहे. याला काय करतोय आपण की इथून करंट सप्लाय करतोय आणि इथून आपलं त्या पोटेन्शियल डिफरन्सचं काय आपलं बॅटरी आहे. इथं आपण एक्सटर्नल पोटेन्शियल कनेक्ट केलेला आहे. ओके. सो वी कॉल इथे एक फेस आहे त्याला आपण फ्रंट फेस म्हणजे पुढची बाजू म्हणतो आणि इथं रिअर फेस मीन्स बॅक साइड याला आपण वी कॉल दिस इज द एफ डॅश साइड. बरोबर आहे का? ठीक आहे. आता इथं पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुमचा इथून करंटचा फ्लो होतोय. हा कोणत्या टाईपचा आहे? सेमीकंडक्टर आपला पी टाईपचा आहे. मीन्स आता इथं आपली मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे का? नाही. मी अजून इथं मॅग्नेटिक फील्ड सांगितलेली नाही. इन दॅट केस युअर होल्स मूव्ह इन स्ट्रेट लाईन डायरेक्शन. या डायरेक्शनला तुमचे होल्स फ्लो होते. असा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज जात असतो. होल्स म्हणजे पॉझिटिव्ह असते. बरोबर आहे? होल्स मीन्स पॉझिटिव्ह अँड द डिरेक्शन ऑफ होल्स इज पॅरलल टू एफ अँड एफ डॅश. येस, हे सरळ स्ट्रेट जातात म्हणजे हे एकमेकाला कसे आहेत? दोन्ही पॅरलल आहेत. बट when we apply the uniform magnetic field, so this region is uniformly magnetic field आहे. In this region there is the uniform magnetic field. So in that case your holes deflected to the F side. या जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करता तेव्हा तुमचे होल्स हे या F साइडला येतात आणि युअर पॉझिटिव्ह चार्जेस पिल्स अप एजेस ऑन दिस एज. या Fच्या बाजूवरती तुमचा हा पॉझिटिव्ह चार्ज येऊन पिलअप होतो म्हणजे चिटकून बसतो. आता पॉझिटिव्ह चार्ज इकडे आला. इफ पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह इन एफ साइड then what is the remaining? Your remaining charge is negative charge. तुमचा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स राहिले ते तुमचे हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स. हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स काय होते? तो हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स या पाठीमागच्या बाजूला जातात आणि या एज वरती असं चिटकून बसतात. मीन्स युअर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स डिफ्लेक्टेड टुवर्ड्स द रिअर साइड म्हणजे पाठीमागच्या बाजूला जातात. आता बघा ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देण्याच्या आधी इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह होतं का? होतं का? नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह नव्हतं. बरोबर आहे? मीन्स this crystal is electrically neutral before applying the magnetic field. याच्या आतमध्ये ही न्यूट्रल होतं म्हणजे आपण हा सेल आहे असं म्हणतोय काय. पण मी म्हणतो का? तुम्ही म्हणता का सर इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे? नाही म्हणू शकत नाही. पण ह्याला जेव्हा आपण चार्जिंग करतो when we the charge this cell then only your positive charges in this side and on the opposite side there is the negative charges. आता म्हणतो आपण इकडे पॉझिटिव्ह आहे आणि इकडे निगेटिव्ह आहे. जर ह्या सेलच्या if on the one side of this cell there is the positive charge, on the other side there is the negative charge, then only we can say inside cell there is the voltage. याच्या आतमध्ये व्होल्टेज आहे असं म्हणतो. आता बघा जर का पॉझिटिव्ह चार्जेस इकडे एफ च्या बाजूला आले, निगेटिव्ह चार्जेस एफ च्या बाजूला आले. येस सर, आर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स एंड इलेक्ट्रॉन सेम सर? No. Here there is the p type semiconductor, so no, concentration of holes and concentration of electrons are not same because of p type semiconductor. So if there is the p type semiconductor then holes are major as compared to the Is there any electrons. effect sir?
Is there any effect on the electric field, sir? No, Which has on been, the electric field no effect. सर जो अभी हमारा जो प्लेट है ना सर सेमीकंडक्टर वाला, इसमें हाँ कोई फर्क नहीं पड़ेगा सर? ज्यादा होल जहाँ जाएंगे और कम इलेक्ट्रॉन वहां जाएंगे? ओके सुनो, अब क्या हो रहा है इधर, मेजॉरिटी किसका है, होल्स का है, तो हम पी टाइप कंसिडर कर रहे हैं, तो हमें इक्वेशन में जिधर भी हमने यूज किया उधर पी ही कंसिडर किया। ओके ठीक है, यदि हमने पी टाइप सेमीकंडक्टर कंसिडर किया तो जो मेजॉरिटी है वो पी एफ के साइड आएगा, आगे के सामने आएगा, और जो माइनॉरिटी है वो बैक साइड में जाएगा। ओके अभी मैं बता रहा हूँ आगे का क्या है, बैलेंसिंग इक्विलिब्रियम कंडीशन का बोला था ना मैंने, अब वो मैं बात करता हूँ आगे, इससे आगे इक्विलिब्रियम कंडीशन का हमने इक्वेशन लिया था ना, एफ ई इज इक्वल टू एफ एल का इक्विलिब्रियम कंडीशन का, आई थिंक इक्वेशन नंबर 4 हमने स्टडी किया था ना, वो इक्विलिब्रियम कंडीशन बैलेंसिंग करने के लिए, वो अभी मैं बात करता हूँ आगे। 1 मिनट, जस्ट 1 मिनट, आपका क्वेश्चन यदि सॉल्व नहीं हुआ तो हमें रिपीट कीजिए, मैं अभी और एक बार एक्सप्लेन करता हूँ, यदि हो जाएगा तो ओके। ओके ठीक आहे, आता काय सांगितलं तुम्हाला की होल्स डिफ्लेक्टेड टुवर्ड्स द एफ साइड, राहिले कोण, इलेक्ट्रॉन्स राहिले, ते इलेक्ट्रॉन्स कोणत्या बाजूला गेले, पाठीमागच्या बाजूला गेले। ओके ठीक आहे, now there is the situation, one side positive charge, on the other side negative charge, so inside this piece there is the field, electric field generated, आपण म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, या सेलच्या आतमध्ये फील्ड तयार झाले। मग आता इथं सुद्धा तशी कंडिशन झाली ना, वन साइड पॉझिटिव्ह चार्ज, अदर साइड निगेटिव्ह चार्ज, मीन्स इनसाइड दिस पीस देर इज द इलेक्ट्रिक फील्ड EH, इलेक्ट्रिक फील्ड EH तैयार हो गया। ओके अब क्या हो रहा, होल्स ज्यादा है और इलेक्ट्रॉन्स क्या है, कम है, तो उसको बैलेंस करने के लिए हमें इक्विलिब्रियम कंडीशन अप्लाई करनी पड़ेगी। होल्स और इलेक्ट्रॉन्स ये कम ज्यादा नहीं होने चाहिए, उनको बैलेंसिंग करने के लिए हमने एफ ई एंड एफ एल ये इक्विलिब्रियम कंडीशन अप्लाई किया। क्यों, उधर बैलेंस होना चाहिए। सीयर वेयर इज दैट टर्म, the condition equilibrium will be reached when the force Fe due to the transverse electric field EH balances the Lorentz force। लॉरेंस फोर्स क्या करता है, सिर्फ होल्स को आगे भेजता है और इलेक्ट्रॉन्स को पीछे भेजता है, तो उसको बैलेंस किसने किया, इलेक्ट्रिक फील्ड को बैलेंस कौन कर रहा है, ये लॉरेंस फोर्स। इन दोनों की वजह से हमारी जो इलेक्ट्रिक फील्ड है वो क्या हो जाती है, बैलेंस हो जाती है। बैलेंस। अब समझ में आ गया साकिब, अंडरस्टँड? ओके ओके सर, यस सर। ओके ठीक आहे, अरे कुठे गेले ते दुसरं प्रेझेंट करायचं होतं। ओके सियर, ओके आता हे बॅलन्स कोण करतं, हे आता इकडे गेलं बघा, पॉझिटिव्ह चार्ज इकडे आला, निगेटिव्ह चार्ज इकडे गेला, मीन्स इनसाइड दिस इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली। मग या इलेक्ट्रिक फील्डला तयार बॅलन्स ठेवण्यासाठी, कमी जास्त होऊ नये याच्यासाठी आपण हे दोन इक्वेशन्स एकमेकांना काय केले, कंपेअर केले, मग यांचं आपण पुढं डेरिवेशन डेराईव्ह केलं। कशाने डेराईव्ह केलं, ऍज पर द प्रिव्हियस इक्वेशन्स, जे पाठीमागचे इक्वेशन्स होते त्याच्यावरून आपण या इक्वेशनला काय केलं, डेराईव्ह केलं, सॉल्व केलं। ओके सियर एफ ई, हिअर देअर इज द एफ ई इलेक्ट्रिक फील्ड। ओके इथं आहे एफ ई इलेक्ट्रिक फील्ड, कधी तयार, त्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होतंय, चार्जेस आणि तुमचे फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, ओके हा इलेक्ट्रिक फोर्स आहे, हा इलेक्ट्रिक फोर्स आहे आणि हा तुमचा लॉरेन्स फोर्स आहे। ओके यू नो द लॉरेन्स फोर्स इक्वेशन, हिअर देअर इज द लॉरेन्स फोर्स इक्वेशन, सो दिस टू इक्वेशन्स बॅलन्सेस। सो आपण हे सॉल्व करत गेलो पुढेपर्यंत, मग हे आपण दुसऱ्या इक्वेशनवरून हे सॉल्व केलं, पुढे आलो, इथं आलो, हे पुटअप केलं, कुठे केलं, व्हिडिओ मध्ये, पुन्हा इथं पुट केलं, कम्पेअर केलं, पुन्हा इक्वेशन नंबर 4 and 5 we can comparing equation number 4 and 5, then this equation, but our target is VH not a E। मग if our target is VH or Hall effect, then we can modify this equation for VH। if we modify this equation, then what we get these equations, okay this equation, but we know I divided by A is the J, okay current density, so हे आपण इथं J पुट केलं, मग इथं हे सॉल्व करत आलो, इक्वेशन नंबर 7। ओके जर का ऑफलाईन क्लासेस आपले सुरू झाले तर डेफिनेटली मी तुम्हाला हे रिपीट करणार आहे, नो डाऊट।
कारण हा 5 मार्काचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, शॅल वी गो टू द लास्ट Okay. पॉइंट. Yes, sir. लास्ट पॉइंटला जायचं. लास्ट असाइनमेंट Yeah. क्वेश्चन. व्हॉट इज द लास्ट असाइनमेंट क्वेश्चन? What is the last assignment question? Go to the last assignment question. Applications of Hall effect. Okay, there are two applications of Hall effect. First one is the determine the type of semiconductor. Okay, actually there are two types of the semiconductor. First one is the N-type semiconductor and second one is the P-type semiconductor. Yes or no? Yes. Yes. Okay, so using the Hall effect we can determine the type of Hall effect. हम इस हॉल इफेक्ट से हम ये फाइंड करेंगे कि वो जो सेमीकंडक्टिंग का प्लेट लिया था वो एन टाइप है और पी टाइप है. ओके, यदि हमारा आंसर आर एच इज इक्वल टू सी, यदि हमारा आंसर आर एच इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाई पीई, ये नेगेटिव में आया, ये नेगेटिव आंसर होगा, तो उसको हम समझेंगे दिस इज द एन टाइप सेमीकंडक्टर. दिस इज द फर्स्ट एप्लीकेशन. यदि इसका आंसर पॉजिटिव आया तो हम समझेंगे कि ए पी टाइप सेमीकंडक्टर है. दिस इज द फर्स्ट एप्लीकेशन. व्हाट इज द फर्स्ट एप्लीकेशन? इफ वैल्यू ऑफ आर एच इज नेगेटिव then we can say yes, this is the n type semiconductor. If value of RH is positive, then we can say this is the p type semiconductor. So this is the first application. Any doubt? काय डाऊट पहिल्या ऍप्लिकेशनला तुम्हाला? काय डाऊट? No, sir. No, sir. अरे बाळांनो, काही अडचण आहे का? No, sir. No, Sir. sir. माझी स्क्रीन विजिबल आहे का तुम्हाला? No, sir. माझी स्क्रीन Yes, विजिबल sir. आहे का? Yes, sir. Yes. माझ्या Sir. स्क्रीन मध्ये 8 नंबरचे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह मध्ये आली, द इक्वेशन नंबर ऑफ 8, इफ द आन्सर ऑफ इक्वेशन नंबर 8 इज पॉझिटिव्ह, then we say this is the p type semiconductor. If answer of equation number 8 is negative, then we can say this is the n type semiconductor. This is the first application. What is the second application? Second application is we can calculate the carrier concentration. You know the carrier concentration? Carrier concentration. माहिती आहे का carrier concentration कशाला म्हणतात? माहिती आहे का कशाला म्हणतात carrier concentration? Carrier concentration means the transfer of charge. चार्जचा ट्रान्सफर कोण करतं? एकतर होल्स करतात किंवा इलेक्ट्रॉन्स करतात. If answer is positive, then we can say this is the p type charge carriers. If your answer is negative, then we can say there is the negative charge carriers or electrons are as a charge carriers. These are the two important applications. I will okay, तुम्हाला हे नोट्स मध्ये मी मेन्शन करून देतो. ओके, इथंच आपला हा चॅप्टर संपलेला आहे. Okay, shall we stop here? Yes, sir. Here our chapter number 1 is over. In the next lecture we will discuss on the numericals based on the first chapter. पहिल्या चॅप्टरवरचे जे न्यूमेरिकल्स असतील ते तुम्हाला आपण डिस्कस करूयात. त्याच्या आधी आज किंवा उद्या मॅक्झिमम आजच तुम्हाला मी पीडीएफ सेंड करतो. तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या आणि फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित ठेवा, लक्षात ठेवा, नोट डाऊन करा. त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूयात. ओके, वन मोर रिक्वेस्ट, प्लीज. I think सर्वांपाशी सायंटिफिक कॅल्सी इज देअर. सायंटिफिक कॅल्सी No, sir. No, sir. सर्वांनी थोडीशी सायंटिफिक कॅल्सी जवळ ठेवा. No, sir. हा, ते सायंटिफिक कॅल्सीचा Yes, आपण sir. हेल्प घेऊन न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करूयात. ओके ओके, क्विक फास्ट. यू कॅन राईट युअर नेम अँड रोल नंबर इन चॅट बॉक्स. टाइम इज ओव्हर. So when we are getting our notes, sir. फास्ट फास्ट, टाइम संपत आलेला आहे. रोल नंबर आणि नेम.